हाय, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे छानच असतील आणि सगळे मजेतच असतील. मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती एका नवीन व्लॉगमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. सगळ्यात आधी जे आहे ना, मी पोछा वगैरे मारून घेतला होता, घराला सगळं आवरून घेतलं होतं. आणि हा थोडा वेळ जो आहे बाल्कनीत जेव्हा ऊन येते ना, तेव्हा मग मी याला थोडीशी ठेवते उन्हामध्ये, म्हणजे तो थोडासा ड्राय वगैरे होतो. त्यानंतर तुम्हाला दाखवते आज की नाही मी कपडे काढत असताना जे आहे माझं हे लीफ आहे स्नेक प्लांटचं, ते तुटलं माझ्या हातनं. मग आता काय करायचं म्हटलं, आणि सोबतच जे आहे एक नवीन मला एक दिसलं की नवीन शूट आलेलं आहे स्नेक प्लांटचं. ते पाहून जे आहे ते खूपच जास्त माझ्या मनाला आनंद झाला. असं पाहिलं की काही खूप छान वाटतं मला. मग आता ते तुटलं होतं माझ्या हातून, आणि ते पान जे आहे, लीफ जे आहे ते खूप मोठं होतं. मग मी त्याला म्हटलं, माझ्याकडे तसंही आता कुंड्या खालीच आहेत 1-2. चला म्हटलं याला आता लावून घ्यावं, फेकायचं कशाला, जगले तर जगले, आपलाच बेनिफिट आहे, आपल्याला 2 प्लांट्स जे आहे ते मिळून जातील. मग इथे मी जे आहे ते लीफ घेतलं आणि त्याचे 2 पार्टमध्ये त्याला कैचीने कापून घेतलं, डिवाईड केलं, आणि दोन्ही जे आहे एका एका कुंडीमध्ये छान लावून दिले. ड्राय होत्याच कुंड्या माझ्या, त्याच्यामध्ये लावून दिला, खोसून दिलं असं बिलकुल असंच टोचून दिलं, त्यामध्ये ते लागून जाते, काही प्रॉब्लेम नाही आहे. तसे मी 1-2 लावल्या तर माझे लागून गेले. आता हे बघूयात जगतात का आता. त्यानंतर तुम्हाला दाखवते माझं जे पाम ट्री आहे ना, त्याच्यावर असं बारीक बारीक की नाही काय माहिती असे काळे काळे ना असे डाग दिसत आहे मला. आता हे का बरं झाले हे मला कळत नाही आहे. आणि ह्याचं 2च लीफवर झालेलं आहे. पूर्ण प्लांट तर चांगलंच आहे, त्याला नवीन पानं जी आहे ती पण फुटत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण हे जे 2 लीफ आहे ना, ह्या पूर्ण अशा त्याच्यावरचे एकदम धब्बे धब्बे आलेले, आणि जी पानं आहेत त्याची येलो कलरची होत जात आहे. तर मग मी ते हाताने घासून काढलं तर त्याच्यावरचं पूर्ण जे आहे ते निघालं डस्ट. तर मी म्हटलं की आधी याला छान आपण काहीतरी आता याच्यावर सोल्युशन केलं पाहिजे. मग मी त्याच्यावर काहीतरी करते म्हटलं. तर त्यासाठी प्लांट आधी आपलं स्वच्छ असलं पाहिजे, त्यासाठी आधी त्या माझ्या याच्यामध्ये पाणी सगळं मारून घेतलं मी झाडावर. पाणी घेतलं, साधंच पाणी आहे, आणि पूर्ण झाड जे आहे ते छान ओलं करून घेतलं, आणि त्यानंतर जे आहे त्याला मी एका कापडाने पुसून घेतलं, आणि सगळं जे आहे त्याच्यावरचं जेवढं माझ्याच्याने निघते ना तेवढं हळूहळू काढून घेतलं मी. ते जे लागलेले होते ब्लॅक कलरचं, तर ते किडे होते की काही मातीचं हे झालं आहे हे काही मला कळलं नाही. तुम्हाला काही माहिती असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा की हे काय आहे म्हणून, आणि हे का बरं होत आहे म्हणून. कारण हे तर बाहेर आहे माझं, आणि एक माझं मेन डोअरला पण एक प्लांट आहे. ते काही असं एकदम उन्हात नाही आहे, पण थोडंफार त्याला असं ग्लासमधून ऊन मिळतं, पण त्याच्यावर पण असंच मला दिसलं. तर मला काही हे कळलं नाही आता हे कशामुळे होत आहे. चला तर मग आता एका प्लांटलाच का बरं पाणी द्यावं असं मला वाटलं. मग म्हटलं सगळ्याच प्लांट्सला पण देऊन द्यावं छान. कारण असं आपण कुंडीमध्ये तर पाणी देतो, पण कधी कधी जे आहे ना झाडांना असं टीपपर्यंत पूर्ण अशी आंघोळ शावर असं पण द्यायला पाहिजे. त्यांनी पण झाडं जास्त हेल्दी होतात आणि छान होतात. आणि आपण केलेलं हे काम आहे त्यांनी पण एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे मला तर खूप जास्त आनंद मिळतो माझ्या झाडांबरोबर वेळ घालवायला, त्यांना अंघोळ करायला. मला हे काम जे आहे ना ते खूप आवडतं. तर आणि खूप झाडी म्हणजे जे आता बाल्कनी जी आहे माझ्या खाली लगेच रोड आहे, तर गाड्या वगैरे खूप असतात ना, तर त्याच्यावर धूळ पण खूप झालेली होती, खूप धूळ होती. तर मग मी पूर्ण जी धूळ आहे चांगली जी आहे पाण्याने साफ करून घेतली. जिथे जिथे मला दिसलं तिथे थोडासा जास्त प्रेशरने मी पाणी मारलं, आणि पूर्ण जे आहे ते पूर्ण त्यांच्यावरची धूळ वगैरे जी आहे इथे मी क्लीन करून घेतली. आता हे जे आहे ना माझ्याकडे, हे काय म्हणतात त्याला, टँगलिंग हार्ट, हे असं येतं. हे माझं मी खाली होतं आधी, तुम्हाला माहिती असेल. मीच हे वरती केलं कारण हे खाली खाली जास्त वाढत होतं. तर आता हे वरती झालं ना तर मला याच्याकडे बघताच येत नाही वरती, कारण मी कितीही वरती गेली तरी मला त्याच्यामध्ये बघता येत नाही त्यामुळे. आणि माहिती नाही आता वरतून ना ते थोडंसं असं विरळ विरळ होत चाललेलं. तर आता मला असं वाटतं की उगाच याला एवढं वरती मी नेलं. आता असं वाटतं आहे की याला खाली आणावं ह्या झाडाला, तेव्हाच माझं लक्ष राहील याच्याकडे. तर अशा पद्धतीने जी आहे मी सगळी झाडं छान क्लीन करून घेतली आधी पाण्याने, आणि थोडा त्याच्यावरून थोडंसं कापडाने एक एक हात पण मारून दिला. त्यानंतर आता तसे काही काही याच्यावर माझे 1-2 झाडं आहेत त्याच्यावर ते बारीकवाले व्हाईट कलरचे जे किडे आहेत ते झालेले आहेत, मिलीबग्स म्हणतात त्याला. तर त्याच्यासाठी दर हप्त्यानी एकदा तर द्यायला पाहिजे हा नीम स्प्रे, पण माझ्याच्याने काही पॉसिबल होत नाही. तर मी 15 दिवसातनं एकदा वगैरे देते, किंवा मग
मला जेव्हा आता दिसत आहे की नाही या झाडावर आता खूपच जास्त झाले आणि एका झाडाचे दुसऱ्या झाडावर पण होत आहे, तिसऱ्या झाडावर पण होत आहे, असं मला 2-3 झाडांवर दिसले. मग माझ्या आता आज असं क्लिक झालं माझ्या डोक्यात, लाईट लागला की नाही आता आपण हे द्यायला पाहिजे हा स्प्रे, नाहीतर आपले झाडं जे आहे ते खराब होतील खूप. आणि झाडं खराब झाली आणि कुठलं झाड मेलं ना तर भयंकर प्रचंड दुःख होते. म्हणजे ते दुःख समजूच शकत नाही कोणी, एवढं दुःख होते. मला तर होतं बाबा, तुम्हाला होतं का? कमेंट करून नक्की सांगा. तर मग त्यासाठी जे आहे मी याच्यामध्ये पूर्ण भरून पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 स्पून जेवढं आहे तेवढं एक लिक्विड आहे, तुम्ही कुठलं पण डिशवॉशर वापरता ते टाकून घ्या त्याच्यामध्ये. 1 चम्मच ते टाकलं आणि जे नीम ऑइल आहे ते टाकलं मी आणि असं छान जे आहे ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि याचा स्प्रे जे आहे मला द्यायचा होता सगळ्या झाडांना. आता हे जे आहे ना माझं हे झाड, त्याला कुठलं झाड म्हणतात मला नाव नाही आठवत आहे, याच्यावरती माझे खूप जास्त जे आहे ना ते व्हाईटवाले किडे झालेले आणि असे रूट्सपासून झाले आहे. मागे जे आहे मी काही खूपच जास्त ज्या लीफला झाले होते किंवा जास्त झाले होते त्यांना मी सरळ कापून फेकून दिले. पण काही दिवसासाठी ते गेले होते, पण आता बघितलं तर परत त्याला आले. तसं तर मी हे झाड जे आहे ते एका कॉर्नरलाच ठेवलेलं आहे. पण आज मला 1-2 याच्यावर पण हे दिसले व्हाईटवाले. तर मग मी ते खूप मारलं, छान मारूनच दिलं. आणि आता माझं अपराजिता जे आहे ना ते मी आधी त्याला एक रॉड लावला होता, पण तो रॉड तुटून गेला. तर आता ते ना मी जाळी नेट लागलेली आहे माझ्या गॅलरीमध्ये, तर त्या नेटवर मी लावून दिलं होतं. तर ते आता वाढत वाढत ना असं नेटवरती वरती जात आहे. आता ते खूप वरती चाललेलं आहे आणि फुलं पण जे आहे ना ते खूप वरती लागत आहे. आता जी झाडं वरती आहेत ना त्याला असं वरती चढवून सगळं पाणी द्यावं लागतं, तर मग ते करून घेतलं. त्यानंतर बाकी सगळ्या झाडांना जे आहे छान असा स्प्रे करून दिला या पाण्याचा. तुम्ही पण हे लिक्विड ट्राय करा. याच्याने झाडांवरचे जे पण धूळ वगैरे असते ना ते क्लीन होऊन जाते आणि तुमचे जे पण किडे वगैरे असतील, मुंग्या वगैरे लागलेल्या असतील ना त्या पण लगेच गायब होऊन जातात. म्हणजे मी असं करते आणि हे मी म्हणजे खूप असं याच्याने करत नाही, आग्रहाने किंवा वीकली तुम्ही वन्स करा ना तर तुम्हाला तुमच्या झाडांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. मी थोडासा कंटाळा करते, त्यामुळे जे आहे माझ्या झाडांना मध्ये होतं आणि हे असं झालं कीच मला जाग येतं. अदरवाईज माझे झाडं सगळे हेल्दी आहेत. सध्या जास्वंदाचा थोडासा ऑफ पिरियड सुरू आहे, त्यामुळे जास्वंदाला फुलं येत नाही आहेत आणि जी पानं आहे त्याची पण खूप गळती झालेली आहे. आता येतील त्याला नवीन पानं, कारण आता त्याचा सीझन येत आहे त्याच्यामुळे. मग असं सगळं जे आहे मी क्लीन करून दिलं आणि जे तुम्हाला माझा ॲलोवेरा दाखवते, हा याच्यावर इतकं धूळ होतं ना. आता बघा मी हे लिक्विड लावल्याबरोबर बघा कशी फ्रेश वाटते आणि पूर्ण जी धूळ आहे ती पूर्ण ऑटोमॅटिकच निघून गेली, मी काहीच केलं नाही. तर चला, असा होता आजचा माझा दिवस. आजचं छान जे आहे मी माझ्या झाडांसोबत दिवस घालवलेला आहे. 15 दिवसातनं एकदा तरी मी हे नक्कीच करते. तुम्ही पण असं नक्कीच करत जा. मनाला छान वाटतं. म्हणजे जे गळलेले वगैरे पानं असतात ते काढून द्यायचे, पूर्ण झाडांना अंघोळ करायची, सगळ्यांना पाणी द्यायचं, सगळीकडे लक्ष द्यायचं, एक हात सगळ्या झाडांवरून जे आहे ते फिरवून द्यायचा. तर खूप छान वाटतं. तुम्ही पण हा उपाय जो आहे तो नक्की ट्राय करा. जर तुमच्या झाडांसोबत पण सेम प्रॉब्लेम होत असेल तर. मला तर याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो. आणखी काही सोल्युशन्स तुमच्याजवळ असतील ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईलच. चला मग बाय बाय. मी माझा व्हिडिओ जो आहे आजचा व्लॉग इथेच एंड करते. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा.